सुंदर ते दान उभे विटेवरी सुंदर ते दान उभे विटेवरी सुंदर ते दान उभे सुंदर ते दान उभे विटेवरी सुंदर ते दान उभे विटेवरी सुंदर ते दान उभे विटेवरी सुंदर ते दान कटेवरी देवनिया देवनिया कर कटेवरी देवनिया तुझ्यार गळा कासे पितांबर तुझ्यार गळा कासे पितांबर
कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय हरे 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 जय राम हरे हरे राम हरे हरे जय राम राम जय राम हरे जय राम हरे जय राम जय राम हेलो हेलो रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो
ते संसारी आदरल्या ते संसारी दयावंत जे अंतरी 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 येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी आले घरा जावई कुंडी आले घरा जावई कुंडी आले घरा जावई कुंडी आले घरा जावई कुंडी आलते केवचन आलते केवचन आलते केवचन आलते केवचन नाही देव उदासीन नाही देव उदासीन नाही देव उदासीना नाही देव उदासीना नाही देव उदासीना नाही देव उदासीना मधुरावाणी ओठी मधुरावाणी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी 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 हो बार कुमाई हो भारत माई विठ्ठल 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 कुंडली कमलधारी विठ्ठल श्री नारायण पंढरीनाथ महाराज की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठाला 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 विठ्ठल हॅलो धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी लटके वचन नाही देह उदासीन येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सुखान देवा निवृत्ती उदारा सुखान देवा निवृत्ती उदारा सुखान देवा मुक्ताबाई नमो भक्ताबाई नमो त्रिभुवनप्पा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता
या विना वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीवीर दैवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकल अर्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे हे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिचे असे श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन हो रघुबर बिमल जसो जो दायु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरो कलेश विकार ए दुख भंजन मारुति नंदन ए दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुपटा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान पादी क्रोधका मालंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य संत वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जगाच्या कल्याणासाठी जगाच्या उद्धारासाठी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली, ज्यांचं नाव घेतल्यानंतर यम थरथर कापतो, ज्यांनी काळाच्या डोक्यावर पाय दिला, असे असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. त्या तुकोबारांचा अभंग या सेवेसाठी निवडलाय. आणि या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जर जीवनाला धन्यता प्राप्त करून घ्यायची जर असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये कुठला गुण पाहिजे हा दाखला जगद्गुरु तुकोबार या अभंगात देतात. विठ्ठल विठ्ठल अल्पाचा परिहार द्यायचा तो असा अखिल कोड ब्रह्मांड नायक विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा भयात असते अग्नितपती भयात तपती सूर्य हा ज्याच्या भीतीने अग्नी तपला जातो, ज्याच्या भीतीने सूर्य प्रकाशला जातो, इंद्र वायू मृत्यू हे त्याच्या भीतीने धावतात. किती अबाधित सत्ता असावी त्याने गीतेमध्ये स्वतः सांगावं. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण व्हाले तो या जगात चाळीत हा. आमच्या साधू संतांनी सोपे भाषेमध्ये वर्णन केले. तुझ्या सत्तेने वेद बोलतो आणि तुझ्या सत्तेने सूर्य प्रकाशला जातो असा असणारा भगवान परमात्मा, सर्वांच्या बुद्धीला प्रकाश देणारा तो भगवान परमात्मा नव्हे नव्हे या मृत्यू लोकातील. ऐका ना, वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही गड्या. वृक्षाचेही पाने हले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे असा असणारा भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेली भूमी आपला संगमेर तालुक्यामधील एक छोटंसं वसलेलं गाव. या गावातील सर्वांच्या हृदयामध्ये घर करणारं, सर्वांच्या अंतःकरणामध्ये घर करणारं रंगनाथ दादा या मृत्यू लोकातून निघून गेले गड्या. खऱ्या अर्थानं दादांनो, निसर्गाचा नियम असतो, सृष्टीचा नियम असतो, जगाचा नियम असतो. ज्याची उत्पत्ती झाली त्याचा नाश निश्चित आहे आणि ज्याचा नाश झाला त्याची उत्पत्ती निश्चित आहे. प्रत्येकाला जावं लागतं, हा निसर्गाचा नियम आहे. आता तुम्हाला वाटतं का मी जावं म्हणजे कीर्तन सुटलं तुमच्या घरी नाही, मग गोईंग टू यमपुरी वाटतं का? नाही ना महाराज, कोणालाच वाटत नाही मी जावं. पण ऐका ना, मरण असं आहे गड्या, हे अटळ आहे. प्रत्येकाला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. मी जाऊ नये, मी सत्तावान असावं, मी जिवंत असावं, मी अमर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण एकदा विधात्याने आपल्या कपाळावर काढलेला का त्याच्यामध्ये कुणीही बदल करू शकत नाही.
माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरमध्ये सांगतात, मुलगा जन्माला आला का 5च्या दिवशी सटवी येते आणि त्याच्या कपाळावर त्याचं भविष्य लिहिते. तू पुढे काय होणार आहे, IPS होणार आहे का PSI होणार आहे, आमदार होणार आहे, खासदार होणार आहे का भिकारी होणार आहे का महाराज होणार आहे, याची जन्माची तारीख त्या ठिकाणी लिहिली जाते आणि मरणाची तारीख सुद्धा लिहिली जाते आणि त्याच्यामध्ये कुणीही बदल करू शकत नाही. का? कारण देवांना सुद्धा मरावं लागतं. ही सृष्टी ज्याने निर्माण केली ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा जावं लागतं, साधू संतांना सुद्धा जावं लागतं. तर तुमची आमची काय किंमत आहे? तुकोबाराय बोलतात, येथे उर नाही येथे उर नाही आले अवतार. येथे उर नाही आले अवतार. येथे उर नाही आले अवतार. जीव किती, देवाला सुद्धा जावं लागतं, साधू संतांना सुद्धा जावं लागतं. तर तुमची आमची काही किंमत आहे? म्हणून दादा ह्या मृत्यू लोकातून निघून गेले. खरं तर या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. 2 मुलं आहेत, 2 मुले आहेत. या परिवाराला, या मुलांना, या मुलींना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. का? जीवन जगत असताना बाप कळाला गड्या. बाप कशाला म्हणतात हे जीवन जगत असताना कळालं. ऐका ना, बाप या मृत्यू लोकातून निघून गेला, बाप या मृत्यू लोकातून निघून गेला. माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, तुकोबारांचा गाथा, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सर्व शास्त्राधरून या ठिकाणी विधी संपन्न केलाय. निश्चित आपल्या दादांना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. का विधी करावा लागतो? का पुण्यस्मरण करावं लागतं? का दशक्रिया विधी करावा लागतो? ऐका, माणूस गेल्यानंतर त्या माणसाचा आत्मा त्या घरामध्ये, परिसरामध्ये 3 दिवस पंचकृषी भ्रमण करत असतो. एकदा दशक्रिया विधी झाला का त्या माणसाचा आत्मा प्रवास करू लागतो. वर्षभर त्याचा प्रवास चालू असतो, 365 दिवस त्याचा प्रवास चालू असतो. म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. आपण दुसरं पुण्यस्मरण केलं काय किंवा तिसरं पुण्यस्मरण केलं काय, आपण आठवण म्हणून करू शकतो, आनंद म्हणून करू शकतो. पण सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे हा वर्ष श्राद्धाचा विधी आहेत आणि सर्व शास्त्रात धरून या ठिकाणी विधी संपन्न केलाय. निश्चित आपल्या रंगनाथ दादांना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी सांगत असतो गड्या, जीवन जगत असले नाही तुम्हाला देवाची सेवा जमली नाही, आपल्या साधू संतांची सेवा जमली. पण ऐका ना, ज्या आई बापाने आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये जन्म दिला ना, त्या आई वडिलांची आपण जर सेवा जर केली ना, तर विश्वाचा मालक परमात्मा आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आईच आपल्यासाठी देव आहे आणि बापाच आपल्यासाठी देव आहे. म्हणून जीवन जगत असताना आईची आपण सेवा केली पाहिजे, बापाची आपण सेवा केली पाहिजे. अरे ज्या आई बापांनी 5वं आहे का? हा, 5वं पुण्यस्मरण आहे बरं का. माफ करा, कारण काय सगळे वर्ष श्राद्धाचे भेटतात ना, ते का बघितलंच नाही, फक्त मुलांचे मुलींचेच नाव बघितले. ऐका ऐका, 5वं पुण्यस्मरण आहे. खरं तर द्यावे तेवढे धन्यवाद आहे. काही जण महाराज बाप गेल्यानंतर दशक्रिया विधी सुद्धा करत नाही, वर्ष श्राद्ध सुद्धा करत नाही. खरं तर या मुलांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. का 5 या ठिकाणी पुण्यस्मरण केले? का? कारण जीवन जगत असताना आपल्याला बाप कळाला. खरं सांगतो तुम्हाला, ज्या आई बापाने आपल्या मुलांना शिकवलं, लहानचं मोठं केलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ते मुलं बाहेरच्या देशामध्ये नोकरीला लागले. नोकरीला लागले, खेड्यामध्ये राहणारी आई मरण पावली, खेड्यामध्ये राहणारा बाप मरण पावला. तर मुलं मला दशक्रिया विधीला जाऊ द्या, मौतीला सुद्धा आली नाहीत. म्हणून जीवन जगत असताना या जगामध्ये सर्वात मोठा दागिना जर काही जर असेल तो संस्कार आहे. आणि त्या संस्काराचा दागिना आपल्या मुलांना लाभला पाहिजे, जेणेकरून त्याला धर्म कळेल, जेणेकरून त्याला आई कळेल, जेणेकरून त्याला बाप कळेल. सांगू तुम्हाला, आम्ही 12 वर्ष आळंदीला राहिलो, महिला मंडळ, पुरुष मंडळ. ऐका, 12 वर्ष आळंदीला राहिलो. अगस्त्य आश्रममध्ये असताना आम्ही काय करायचो, मधुकरी मागायचो. मधुकरी मागितली, जेवण वगैरे झालं का पखवाज घ्यायचो, एक सतरंजी घ्यायचो, एक रग घ्यायचो आणि घाटावर प्रॅक्टिस करायला जायचो. एक दिवस मधुकरी मागितली, जेवण केलं,
पखवाज घेतला आणि घाटावर प्रॅक्टिस करायला चाललो. पण जात असताना आळंदीला चाकण चौक आहे, थंडीचे दिवस होते आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये चाकण चौकामध्ये एक म्हातारा आणि एक म्हातारी थंडीमध्ये असे कडकडत होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला दया आली. विचारलं बाबा कुठले? बाबाच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणे महाराज, हो महाराज फार भूक लागली हो. त्यांना उठवलं, आमच्या आश्रमात नेलं आणि जी मधुकरी उरलेली होती त्यांना ती खाऊ घातली आणि महाराज जेवण झाल्यानंतर त्यांना झोपण्याकरता आथरून टाकून दिलं आणि सांगितलं बाबा या ठिकाणी झोपा आणि सकाळी पुन्हा तुमच्या घरी निघून जा. पण जाताना विचारलं बाबा तुम्ही कुठले हो? म्हणे आम्ही साताऱ्याचे. या ठिकाणी कशा करता आलात? म्हणे आम्हाला आमच्या मुलांनी घराच्या बाहेर काढलं. किती मुलं तुम्हाला? 4 मुलं. काय करतात मुलं? एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगा वकील आहे, एक मुलगा पोलीस आहे, एक मुलगा शिक्षक आहे. हे ऐकल्यानंतर मला डोळ्यातून पाणी आलं. का? कारण जीवन जगत असताना, ऐका ना, जीवन जगत असताना ज्या आईबापाने आपल्या मुलांना शिकवलं, कोट्याधीश संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, आणि जर यांचे आई वडील जर घराच्या बाहेर भीक मागत जर असेल, यांच्या संपत्तीचा धिक्कार असो, यांच्या संपत्तीचा धिक्कार असो. म्हणून जीवन जगत असताना आपण किती श्रीमंती जरी कमवली, किती पैसा कमावला, किती धन जर कमवलं, तर आपले आई वडील जर घराच्या बाहेर भीक मागत जर असेल तर आपली संपत्ती झिरो आहे महाराज, आपली संपत्ती शून्य आहे. म्हणून जीवन जगत असताना नाही आपल्या देवाची सेवा जमली, नाही आपल्याला संतांची सेवा जमली, तर महाराज ज्या आई वडिलांनी आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये जन्म दिला त्या आई वडिलांची सेवा जर आपण जर केली तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. या मुलांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. जीवन जगत असताना बाप कळाला, बापाचा या ठिकाणी 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी विधी संपन्न केला. खरं तर द्यावे तेवढे धन्यवाद आहे. म्हणून या मुलांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. भगवंताला एक प्रार्थना करतो, यांची सेवा अशी वृद्धिंगत होत जाऊ ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात, या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर जर जीवनाला धन्यता प्राप्त करून घ्यायची जर असेल तर जीवनामध्ये काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हा दाखला जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये देतात. जर जीवनाला धन्यता प्राप्त करून घ्यायची जर असेल तर अंतःकरणामध्ये दया पाहिजे. काय पाहिजे? दया पाहिजे. दया जर नसेल तर धन्यता प्राप्त होऊ शकत नाही. दया क्षमा ज्याच्या अंगी, हा गुण जर त्याच्या अंतःकरणामध्ये जर असेल तर निश्चित महाराज त्याच्या जीवनात धन्यता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा गुण जर बघायचा जर असेल तर नाथ महाराजांचा महाराज, नाथ महाराज गंगेवर स्नानासाठी गेले आणि एक येवन नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. ऐका ना, नाथ महाराजांच्या अंगावर थुकला. नाथ महाराज पुन्हा आपल्या घरी परतत होते. पुन्हा तो येवन नाथ महाराजांच्या अंगावर थुकला. पुन्हा महाराज नाथ महाराज स्नान करण्यासाठी गेले. हे तब्बल महाराज एकदा दोनदा तीनदा झालं नाही, 108 वेळेस झालं. 108 वेळेस झाल्यानंतर महाराज तो येवन नाथ महाराज शरण गेला. महाराज मला माफ करा, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. नाथ महाराज म्हटले, अरे तू माझ्यापेक्षा धन्य आहेस. तू जर माझ्या अंगावर 108 वेळेस जर थुंकला जर नसता तर मला गंगेचं स्नान 108 वेळेस झालंच नसतं, 108 वेळेस झालंच नसतं. याला दया म्हणतात. यवनांगावरी तुंकला, प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त केला. यवनांगावरी तुंकला, प्रसाद देवी मुक्त केला, प्रसाद देवी मुक्त केला, प्रसाद देवी मुक्त केला. यवनांगावरी तुंकला, प्रसाद देवाने मुक्त केला, यवनांगावरी तुंकला, मुक्त केला, प्रसाद देवी मुक्त केला, प्रसाद देवी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. म्हणून जीवन जगत असताना साधू संतांचे चरित्र आपण अभ्यासलं पाहिजे. कारण साधू संतांचं चरित्र हे मनुष्याला जगायला शिकवतं. साधू संतांचं चरित्र हे मनुष्याला जगायला शिकवतं, प्रेरणा देतं. म्हणून साधू संतांचं चरित्र आपण अभ्यासलं पाहिजे. गड्या काय झालं, 2 वर्षापूर्वी आम्ही साताऱ्याला कीर्तनाला गेलो होतो आणि बस स्टँडवर उतारलो आणि त्या लोकांना फोन केला. सांगितलं, अहो आम्ही बस स्टँडवर आलो, तुम्ही आम्हाला नेण्याकरता या. त्यांनी एका मुलाला पाठवलं. तो आला, म्हणे महाराज पाणी घ्यायचं का? म्हणलं पाणी नको. चहा? म्हणलं चहा नको, कीर्तनाला उशीर होतोय, आपण लवकर जायचंय. महाराज त्याच्या गाडीवर बसलो. पण बरं का, गाडीवर बसल्यानंतर मुलगा फार गुणांनी श्रीमंत होता. पाणी विचारलं, चहा विचारलं. पण महाराज एक वाईट गंमत झालेली होती. त्याने विमल खालेला होता. काय खालेला होता? विमल खालेला होता. पण काय व्हायचं, तोंडामध्ये थुंकी जमली का तो बाहेर मुंडका काढायचा आणि पिचकरी आणायचा. किती लांब पिचकरी जरी हाणली तर काही शिंतोडे काय व्हायचे, माझ्या धोत्रावर उडायचे. असं एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. मी विचार केला, जर हा पुन्हा जर थुंकला तर महाराज मी इथंच उतरण आणि घरी निघून जाईल. पण महाराज प्रकार असा घडला, तोंडामुळे थुंकी जमली
आणि त्याने बाहेर मुंडकं काढलं आणि पिचकरी हाणली आणि काही शिंतोडी माझ्या धोत्रावर उडाली. मी त्याला बोलणार तेवढ्यात माझ्या डोक्यामध्ये नाथ महाराजांचं चरित्र उभं राहिलं. मी विचार केला, अरे तू यवन नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळेस थुकला, तर हा यवन माझ्या अंगावर 3च वेळेस थुकला, मी याच्यावर का रागवावं? म्हणजे साधू संतांचं चरित्र ही मनुष्याला जगायला शिकवतं. साधू संतांचं चरित्र ही मनुष्याला प्रेरणा देतं. ही दया जर आपल्या अंतःकरणामध्ये जर असेल ना, तर निश्चय मला धन्यता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मला भरपूर गोष्टीने धन्यता प्राप्त होते. एक दया जर असली तर धन्यता प्राप्त होते. चिंतन केलं, नामस्मरण केलं तरी धन्यता प्राप्त होते. या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर धन्यता प्राप्त करायची जर असेल, दया क्षमा आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. दया क्षमा आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. धन्यता कशी प्राप्त होते मला सांगा. मांस विकणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? बोलत चला. मांस विकणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट आहे. पण सजन कसाईने काय केलं? मांस विकलं, पण देवाला धरून विकलं. ते मांस सुद्धा गोड झालं. आपण काकड्यामध्ये म्हणतो काय, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावतास खुरपू लागे. कुठलीही गोष्ट करा पण देवाला धरून करा, ती गोष्ट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. चोरी चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट आहे. पण गोपाळांनी काय केल्या? चोऱ्या केल्या, पण भगवंताला धरून केल्या. त्या चोऱ्या सुद्धा गोड झाल्या. आता मला सांगा, मारामाऱ्या चांगल्या गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट आहे. पण पांडवांनी काय केल्या? मारामाऱ्याच केल्या, पण देवाला धरून केल्या. त्या मारामाऱ्या सुद्धा गोड झाल्या. ही गोष्ट सोडून द्या. तुकोबाऱ्या फार गोड सांगतात. तुकोबाऱ्या म्हणतात, व्यभिचार करणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? व्यभिचार वाईट गोष्ट आहे. पण गवळणीने भगवंतासोबत काय केला? व्यभिचार केला. पण तुकोबाऱ्या म्हणतात त्यांचा व्यभिचार सुद्धा धन्य झाला. तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार. सुख गवळणीने भगवान परमात्म्यासोबत व्यभिचार केला, तो मारा तो व्यभिचार सुद्धा धन्य झाला. मग कुठलीही गोष्ट करा फक्त भगवंताला धरून करा, ती गोष्ट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनाला धन्यता प्राप्त करून घ्यायची जर असेल तर अंतःकरणामध्ये दया पाहिजे, अंतःकरणामध्ये क्षमा पाहिजे आणि अंतःकरणामध्ये शांती पाहिजे. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये देवाला सुद्धा यावं लागतं. या मृत्यू लोकांमध्ये साधू संतांना सुद्धा यावं लागतं आणि या मृत्यू लोकांमध्ये मनुष्याला सुद्धा यावं लागतं. 3 प्रकारचं जीवन आहे गड्या. एक साधूचं जीवन, एक देवाचं जीवन, एक मनुष्याचं जीवन. देवाला या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. कशासाठी यावं लागतं? गीता आपल्याला सांगते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं संरक्षण करण्यासाठी, ऐका ना, धर्माचं संरक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा नाश करण्यासाठी भगवंताला ह्या मृत्यू लोकांमध्ये यावं. केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार.
करण्यासाठी आणि दुर्जनाचा नाश करण्यासाठी भगवंताला ह्या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. महाभारतातली कथा आहे. ज्यावेळेस धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं. दूध म्हणजे पत्ते आणि पत्ते म्हणजे जुगार. आहे का तुमच्या गावात पत्ते आहे? असले तरी मला खेळत जाऊ नका महाराज. भल्या भल्यांचं वाटोळं झालं महाराज. गावातले पत्ते बंद झाले. आता मोबाईलमध्ये पत्ते आले. बरोबर आहे का नाही? जंगली रम्मी त्याच्यामध्ये मारा लोक लाख रुपये गुंतवतात, कोटी रुपये गुंतवतात आणि मारा हारतात आणि आयुष्याचं वाटोळं करून घेतात. माझा एक मित्र आहे महाराज, त्याला एविटर गेमचा नाद लागला बरं का, पत्त्याचा नाद लागला. 2 कोटी हारला. सगळं विकलं तरी पूर्ण झालं नाही महाराज. म्हणून पुरुष मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती, आपण प्रत्येकजण मोबाईल वापरतो, इंस्टाग्राम वापरतो. आपल्याला जी व्हिडिओ आवडली आपण काय करतो, लाईक करतो, फॉलो करतो. फॉलो जर केले मला त्यांचे फॉलोअर्स वाढतात आणि ते जाहिराती करतात. पण जाहिराती चांगल्या करतात का? नाही करत. वाईट जाहिराती करतात, गेमिंगच्या जाहिराती करतात आणि आपले तरुण पोरं त्याच्यामध्ये पैसे अडकवतात आणि हारतात आणि आयुष्याचं वाटोळं करून घेतात. म्हणून हा जोडून विनंती महाराज, पत्ती खेळत जाऊ नका, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. तसं मला त्या धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं. दूध म्हणजे पत्ते, पत्ते म्हणजे जुगार. काय व्हायचं महाराज, त्या शकुनी मामाला त्यातलं विद्या होती. मला कवड्या जर टाकल्या तर महाराज सरळ पडायच्या बरं का. आणि त्या धर्मराजा दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं महाराज. 5 पांडव हरले. शेवटी मला धर्मराजाने सांगितलं, दादा मला डावं लावलं एक सुद्धा वस्तू उरली नाही. मला धर्मराजानं त्या दुर्योधनानं सांगितलं, दादा हे राजा द्रौपदी उरली द्रौपदी. आणि त्या दूताच्या पोटी धर्मराजाने द्रौपदीला सुद्धा डावं लावलं. कवड्या पुन्हा उलट्या पडल्या आणि द्रौपदी सुद्धा हरली. आणि दरबारामध्ये वहिनी म्हणून जो आवाज येत होता ना, तो आता द्रौपदी म्हणून निघू लागला. दुःशासनाला आवाज दिला, दुःशासना जा, ती आतापर्यंत आपली वहिनी होती, ती आता आपली दासी झाली, जा तिला दरबारामध्ये घेऊन ये. दुःशासन चालत गेला. द्रौपदी हाक म्हणून मारू लागला. त्यावेळी द्रौपदी विचार करू लागले, अरे आतापर्यंत मला वहिनी म्हटलं जात होतं, आता मला द्रौपदी का म्हटलं जातंय, काय प्रकार घडलाय? त्यावेळी द्रौपदी सांगते, भाऊजी अहो तुम्ही माझे दीर आहात, तुम्ही मला वहिनी म्हटलं पाहिजे, सांगू नको, चल तुला मालकान दरबारामध्ये बोलवलंय. महाराज द्रौपदीचा हात धरतो आणि फरफर ओढतो. द्रौपदी मनामध्ये विचार करते, अरे दुःशासना, ज्या दरबारामध्ये घेऊन चाललास त्या दरबारामध्ये माझे 5 पती आहे, धर्मराजा आहे, भीष्माचार्य आहे, ते तुझी चटणी केल्याशिवाय राहणार नाही. पण द्रौपदीला माहीत नव्हतं प्रकार काय घडलाय. द्रौपदी दरबारामध्ये येते, भीष्माचार्यांच्या पाया पडते, भीष्माचार्य मान खाली घालतात. कृपाचार्यांच्या पाया पडते, कृपाचार्य मान खाली घालतात. काय घडलं माहीत नव्हतं, पण सगळा घडलेला प्रकार भीष्माचार्यांनी सांगितला. आणि भीष्माचार्यांनी सांगितल्यानंतर मला द्रौपदी विचार करू लागली, या जगामध्ये आता मला कोणीच वाचू शकत नाही, मला माझी 5 पती वाचू शकत नाही, भीष्माचार्य वाचू शकत नाही, कृपाचार्य वाचू शकत नाही, कोणीच वाचू शकत नाही. फक्त विश्वाचा मालक जर सोडला, या मृत्यू लोक तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. मला तो दुःशासन दुर्योधन द्रौपदी मातेचं वस्त्र हरण करू लागतो. आणि त्यावेळी द्रौपदी मा साहेब जगाच्या मालकाला
मासाहेबांनी आवाज दिला आणि भगवान परमात्मा आला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावी येला. भगवान परमात्मा आला, साडी रुपारी नटला. इतक्या साड्या पुरवल्या, इतके वस्त्र पुरवले. अरे महाभारत वर्णन करतय, साडी विष नारी हे का नारी विष साडी हे, याला म्हणतात भक्ताचं संरक्षण करणं. म्हणून भगवंताला या मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं, भक्ताचं संरक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा नाश करण्यासाठी. 2 नंबर, मनुष्याला या मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं. कशासाठी यावं लागतं? आपण जे पाठीमागच्या जन्मामध्ये जे काही कर्म केलं असेल, चांगलं कर्म केलं असेल, वाईट कर्म केलं असेल, त्या कर्माचं फळ भोगण्याकरता या मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं. महाराज, कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावं लागतं. म्हणून जीवन जगत असताना आपण चांगलं कर्म केलं, करीम झाला त्याची भोग आले. केलं कर्म झालं त्याची भोग आले. केलं कर्म झालं त्याची भोग आले. केलं कर्म झालं त्याची भोग आले. उपजलं कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावं लागतं. म्हणून जीवन जगत असताना चांगलं कर्म केलं पाहिजे, विहित कर्म केलं पाहिजे. महाराज, चांगलं कर्म जर केलं तर भगवान परमात्मा कुठल्या कुठल्या रूपामध्ये आपल्याला येऊन दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावं लागतं. प्यार करो प्यार मिलेगा, आदर करो आदर मिलेगा, सम्मान करो सम्मान मिलेगा, लेकिन अपमान करोगे तो मान कैसे मिलेगा. जैसी करणी वैसी भरणी. आपण जर केळीचं झाड लावलं त्याला आंबे येणार कशी, आपण जर आंब्याचं झाड लावलं त्याला केळी येणार कशी. म्हणून आपण जसं कर्म करतो ना तसं आपल्याला फळ मिळतं गड्या. म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे. कर्माच्या गतीचं वर्णन भक्त सुदामा करतात. कर्माच्या गतीचं वर्णन भक्त सुदामा म्हणतात, कर्माची गती खरोखर अति गहन. आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य, पण तो श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती. माझ्या घरात नाही खाईला माती, त्याने केल्या गोकुळामध्ये अलौकिक लीला. माझ्या बरोबर गुरुही गुरुही आणि तसे संविदा. तो बैसला असे सिंहासनावरी, माझ्या हातामध्ये चिपळे आणि एकतारी. भक्त सुदामा म्हणतात, भगवान श्रीकृष्ण आणि मी एकाच गुरुकुलामध्ये शिकायला होतो, सांदीपानी गुरुकुलामध्ये शिकायला होतो. पण भगवान श्रीकृष्ण हे राजे झाले, सिंहासनावर बसले आणि मी दरिद्री झालो. याला कर्म म्हणतात, याला कर्म म्हणतात. म्हणून जीवन जगत असताना चांगलं कर्म केलं पाहिजे. नाही आपल्या एखादं चांगलं करता आला तर करू नका, मात्र वाईट मात्र कोणाचं करू नका. हा सिद्धांत आपण लक्षामध्ये ठेवला पाहिजे. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. इसे पाना था उसको तो खो दिया रे, इसे पाना था उसको तो खो दिया रे, इसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या
महाराज धोतर घालून लय तापले आज. हा? हा. ते सुद्धा कीर्तन करतात महाराज, प्रवचन करतात बरं का. आमच्या तारकी खाली होती बरं का. हा असं ज्या गोड महाराजांनी प्रमाण दिलं गाड्या. कशा करता आलो याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. हा देह पुन्हा पुन्हा नाही, हा देह पुन्हा पुन्हा नाही. एक एक युनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मानवाचा. म्हणून कशा करता मिळालाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझं दिया आणि खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया. मला खायला असावं, मला प्यायला असावं, मला झोपायला असावं, याच्यामध्ये समाधान मानतो आणि अख्खं आयुष्य याच्यामध्ये निघून जातं महाराज. अख्खं आयुष्य याच्यामध्ये निघून जातं. आयुष्य फार अल्प आहे महाराज. निळोबाराय वर्णन करतात त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये फार भरपूर आयुष्य होतं. ते वेळी होती आयुष्याची वृद्धी आणि आताची अवघी थोडी असे. कलियुगामध्ये महाराज 100 वर्ष सुद्धा कोणी जगत नाही, 50 वर्ष सुद्धा कोणी जगत नाही, 40 वर्ष सुद्धा कोणी जगत नाही महाराज. म्हणून जन्म आपल्या हातामध्ये नाही, मरण आपल्या हातामध्ये नाही. जन्म आणि मरण यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला जीवन म्हणतात. ते जीवन आपल्या हातामध्ये. मग कसं जगलं पाहिजे हे आपल्या हातात आहे गड्या, हे आपल्या हातात आहे. क्षणभंगुर नाही बरवसा, क्षणभंगुर नाही बरवसा, क्षणभंगुर नाही बरवसा, क्षणभंगुर नाही बरवसा. वारे सावध तोर भया आशा, वारे सावध तोर भया आशा, वारे सावध तोर भया आशा, वारे सावध तोर भया आशा. काही नगरा पडेल फासा, काही नगरा पडेल फासा, फासा, काही नगरा पडेल फासा. कुणी हुशार तोराय वरचा, कुणी हुशार तोराय वरचा, पुणे हुशार तोराय वर्गा, पुणे हुशार तोराय वर्गा. हुशार तोराय वरचा, कुणी हुशार तोराय वरचा, पुणे हुशार तोराय वर्गा, पुणे हुशार तोराय वर्गा. राम राम पराधी, राम राम पराधी, राम राम पराधी, राम राम पराधी. राम राम स्मरा आधी. आधी म्हणजे मरायच्या आधी. मेल्यानंतर काहीच करता येत नाही महाराज. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत मला या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. म्हणून जावं तर प्रत्येकाला लागतं, पण गेल्यानंतर महाराज आपली कीर्ती चराचरामध्ये राहिली पाहिजे. या जीवन जगणं म्हणतात. अरे 750 वर्ष झाले माझ्या माऊली ज्ञानोबाऱ्यांना जाऊन, पण आज सुद्धा त्यांचं नाव आजीरामर आहे. तुकोबाऱ्यांना जाऊन 350 वर्ष झाले, त्यांचं नाव आजीरामर आहे. का? त्यांनी तुका म्हणे एक मरणाची चोर, तुका म्हणे एक मरणाची चोर. उत्तम जीवुरे कीर्ती मागे, उत्तम जीवुरे कीर्ती मागे. वर्षामध्ये क्रांती केली महाराज. 42 वर्षामध्ये क्रांती केली. कुणी केली? साधू संतांनी केली. मी सांगत असतो खरी महाराज ज्या माणसाची या जगाला गरज आहे ना, ते माणसं जास्त दिवस या जगामध्ये राहत नाही भागवत महाराज. पण ज्याच्यापासून आपल्याला वैताग आला, कधी मरण असं वाटतं ना, ते माणसं 100 वर्ष जगल्याशिवाय राहत नाही. हा जगाचा नेम आहे. हे जगच उलट आहे महाराज, हे जगच उलट आहे. काय झालं, एका बाईचा नवरा दारू प्यायचा बरं का, बाय तर दारू प्यायचा आणि दोघांचं भांडण झालं. तुम्हाला मी चाललो घरातून निघून. ती म्हणली जाय. कोण म्हणलं? ती म्हणली जाय. तिला पक्क माहित होतं हर्षल मारा हा सकाळी गेला का संध्याकाळी 90 मारून पुन्हा वापस येणार. तिला पक्क माहित होतं. हा निघून गेला आणि उड्डाम पुलावर उभा राहिला. बायकोला व्हिडिओ कॉल केला, बघ मी आता उडी मारतोय. ती म्हणली मार रे. कोण म्हणलं? ती म्हणली मार रे. त्यानं उडी मारली, पण प्रकार असा घडला, त्यानं उडी मारली पण खालून पुलाकडून एक भाजीवाला चालला होता. डोक्यावर टुपली होती, भाजी 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 भाजी. हा तसा वरून पडला का तसा भाजी त्या टुपलीतच पडला. खालचा म्हातारा मेला आणि हा घरी गेला. सगळा उलटा. मरने वाला है भगवान, बचाने वाला हो भगवान. मरने वाला हो भगवान, बचाने वाला हो भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बालन बाका होवे उसका, बालन बाका होवे उसका, जिसका रक्षक दया निदान. मरने वाला है भगवान, बचाने वाला
मारणारा सुद्धा तोच आहे आणि तारणारा सुद्धा तोच आहे. म्हणून मला या जगामध्ये खऱ्याला किंमत नाही. म्हणून संत जराबाईने सुद्धा सांगितलं ना, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा आपल्या हातामध्ये नाही, पण दोन्ही मधलं जे अंतर आहे त्याला जीवन म्हणतात. ते जीवन आपल्या हातामध्ये. म्हणून ते विश्वाच्या मालकानं आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये पाठवलंय. पण कशा करता पाठवलंय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. म्हणून 10 मिनिटं काढा, 15 मिनिटं काढा आणि ते विश्वाच्या मालकासाठी द्या. म्हणून मनुष्याला या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं भगवंताचं चिंतन करण्यासाठी. आणि 3 नंबर, या मृत्यू लोकांमध्ये साधू संतांना यावं लागतं. कशासाठी यावं लागतं ते मला अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. येथे उपकारासाठी. उपकारासाठी यावं लागतं, परोपकारासाठी यावं लागतं. म्हणून जीवन जगत असताना ऐका ना, आपण साधू संतांच्या पावलावर पाऊल टाकून आपण चाललो पाहिजे. कारण माणसाचं जीवन हे परोपकारासाठी आहे, माणसाचं जीवन हे उपकारासाठी आहे. म्हणून साधू संतांनी जसा उपकार केला ना, तसा आपण सुद्धा उपकार केला पाहिजे. काय उपकार केला ऐका ना. रामेश्वर भट्टासारखा त्रास तुकोबारायांना कोणी दिला नाही, पण तुकोबारायांसारखे उपकार त्या रामेश्वर भट्टावर कोणी केले नाही. विसोबा काकासारखा त्रास माऊली ज्ञानोबारायांना कोणीच दिला नाही, पण माऊली ज्ञानोबारायांसारखे उपकार त्या विसोबा काकावर कोणीच केले नाही. ऐका, माझ्या माऊली ज्ञानोबारायांना स्वतःला भूक लागली म्हणून माऊली ज्ञानोबारा कधी मधुकरला गेले नाही. निवृत्ती दादाला भूक लागली म्हणून कधी गेले नाही. सोपान काकाला भूक लागली म्हणून कधी गेले नाही. पण तुम्हाला माहिती आहे, छोटीशी मुक्ताई 5 वर्षाची, 5 दिवस झाले तिच्या पोटामध्ये अन्न नाही, भाकर नाही, पण तिच्यासाठी माझ्या माऊली ज्ञानोबारा मधुकरीला गेले, याचना करू लागले. अहो, मला नाही खायची भाकरी, माझ्या दादाला नाही खायची, माझ्या काकाला नाही खायची, पण माझ्या मुक्ताईसाठी कोणी एका भाकरीचं पीठ द्याल. अरे आनंदाने विनंती करावी, आनंदाने विनंती करावी. एखादी दैवी यावी, एखादी ताई यावी आणि तिनं माऊली ज्ञानोबाराच्या झोळीमध्ये एका भाकरीचं पीठ टाकावं. ऐका, माऊली ज्ञानोबारा विचार करतात, अरे माझं का भागेना, माझ्या दादाचं का भागेना, माझ्या काकाचं का भागेना, पण माझ्या मुक्ताईचं भागेल.
विचार करतात आणि आपल्या बेटाकडे निघतात. घाटावून जात असताना विसोबा काका आडवा यायचा. ज्ञाना, अरे 1000 वेळेला सांगितलं तुला गावामध्ये जाऊ नको म्हणून, कशाला आलता गावामध्ये? काका, माझ्यासाठी नव्हतो आलो, माझ्या दादासाठी नाही, माझ्या काकासाठी नाही. पण तुम्हाला माहिती आहे ना, छोटीशी मुक्ताई 5 दिवस झाले तिच्या पोटामध्ये अन्न नाही हो. एवढे एका भाकरीचं पीठ मला नेऊ देशाल? एवढे एका भाकरीचं पीठ मला नेऊ देशाल? ऐका ना, काकीची झोळी हिसकून घ्यायचा काका आणि त्या झोळीमधलं पीठ मातेमध्ये टाकून द्यायचा. एवढेवर सुद्धा थांबत नव्हता. पायातल्या पाय त्यानं ते मातेमध्ये पडलेले पीठ पायाने तोडवायचा. का? मी गेल्यानंतर याने ते पीठ घेतलं तर अर्ध्या भाकरीचं काम होईल ना. एवढी वाईट बुद्धी असू शकते कोणाची? दिन एवढा त्रास कोणी? माझ्या माऊली ज्ञानोबारांनी डोळे जर उघडून बघितलं असतं ना तर बस मग साफ झाला असा काका. पण नाही हो, दया क्षमा ज्याच्या अंगी. माऊली ज्ञानोबारांनी आपली झोळी तिथेच टाकून द्यावी, आपल्या बेटामध्ये जावं आणि ताटेचा दरवाजा लावून घ्यावा आणि देवाला याचना करता, देवा अरे कशाचा मी ज्ञानेश्वर, कशाचा मी माऊली, जगाने मला एका भाकरीचं पीठ मिळू देऊ नये. ऐका ना, माऊली ज्ञानोबरा ज्या मुक्ताईसाठी गेलते ना मधुकरीला, तीच मुक्ता यायची आणि ताटेला हात मारायची. दादा, तुम्हाला हे रडणं शुभत नाही, तुम्ही योगी आहात, तुम्ही संत आहात. योगी कशाला म्हणतात? योगी पाव योगी पाव योगी पाव योगी पाव योगी पाव शोभत नाही, तुम्ही योगी आहात, तुम्ही संत आहात. संत कशाला म्हणतात? योगी कशाला म्हणतात? जो जगाचे अपराध सहन करतो त्याला संत म्हणतात. जगाच्या कल्याणासाठी विभूती देह कशावीती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी विभूती देह कशावीती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी विभूती, जगाच्या कल्याणासाठी विभूती, कशाच्या विभूती, कशाच्या. या मूर्ती लोकांमध्ये आल्यानंतर जो उपकार करतो, परोपकार करतो, तो या जगाला धन्य आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्या मूर्ती लोकांमध्ये आल्यानंतर परोपकार केला पाहिजे, उपकार केला पाहिजे, दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे, देशासाठी जगलं पाहिजे, धर्मासाठी जगलं पाहिजे, तुकोबाराय त्या व्यक्तीला धन्यता देतात. ते मला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी.
उपकार करतो तो ह्या जगातला धन्य आहेत. म्हणून आपल्यावर तिघा जणांचे उपकार आहेत गड्या. 1 नंबर देवाचे आपल्यावर उपकार आहे, 2 नंबर आईचे आपल्यावर उपकार आहे आणि 3 नंबर वडिलांचे आपल्यावर उपकार आहेत. या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण त्यासाठी अट्टहास केला पाहिजे, सोस केला पाहिजे, चिंतन केलं, नामस्मरण केलं, भगवंताच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकतो. आणि आई वडिलांची सेवा जर केली तर मला त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकतो. म्हणून जीवन जगत असेल, नाही तुम्हाला देवाची सेवा करता आली, नाही तुम्हाला साधू संतांची सेवा करता आली, पण ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिला ना, त्या आई वडिलांची सेवा जर आपण जर केली तर निश्चित मला आपल्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. का? त्या पुंडलिकांनी काय केलं महाराज? अरे राम प्रभूला यावं लागलं रावणासाठी, कृष्णाला यावं लागलं कंसासाठी, आणि माझ्या पांडुरंगाला यावं लागलं पुंडलिकासाठी. कारण पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. अरे एका मांडीवर आईचं डोकं होतं, एका मांडीवर बापाचं डोकं होतं, चालली होती सेवा, ऐका ना. पण ही सेवा विश्वाच्या मालकाला बघवली नाही. का? पुंडलिकाची सेवा जर झाली तर पुंडलिकाला काहीतरी पद द्यावं लागेल. म्हणून विश्वाचा मालक प्रसन्न झाला, पण पुढे नाही उभा राहिला, पाठीमागं उभा राहिला. पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिका मी तुझ्या भेटीसाठी आलोय, तू माझ्या दर्शनासाठी आहे. पण पुंडलिकाने विचार केला, एका मांडीवर माझ्या आईचं डोकं आहे, एका मांडीवर माझ्या बापाचं डोकं आहे. म्हणून पाठीमागं वळून जर बघितलं, माझ्या शरीराची हालचाल होईल, माझ्या आईची झोप मोडेल, माझ्या बापाची झोप मोडेल. म्हणून विश्वाचा मालक दिसतो कसा, हे पुंडलिकाने पाठीमागं वळून सुद्धा बघितलं नाही. याला आई वडिलाची सेवा म्हणतात, याला आई वडिलाची सेवा म्हणतात. म्हणून जीवन जगत असेल, नाही तुम्हाला पंढरपूरला जाता आलं गड्या, नाही तुम्हाला आळंदीला जाता आलं ना, नाही तुम्हाला चारी धामला जाता आलं, फक्त घरी बसून माई बापाची सेवा करा. अरे विश्वाचा मालक परमात्मा तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय तू कमने माया बापे अभगी देवाची तरुपे, अभगी देवाची तरुपे, अभगी देवाची तरुपे. तू कमने विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. तसा महाराज ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा, त्याला बापाची किंमत विचारा. अरे बाप जाऊन 5 वर्ष झाले, या मुलींना विचारा बाप म्हणजे काय, या 2 मुलांना विचारा बाप म्हणजे काय. ए सांगू तुम्हाला, ठेच जर लागली ना, ठेच आई ग म्हणतो गड्या. ए ठेच जर लागली तर आई ग म्हणतो, आणि साप जर दिसला तर बाप रे म्हणतो. पण बाप म्हणायला सुद्धा या परिवारामध्ये या मुलांना या मुलींना बाप उरला नाही गड्या, बाप उरला नाही. म्हणून जोपर्यंत आई जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा, बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. जिवंतपणे वाटतं आपल्याला बाप लय बोलतो, बाप लय बोलतो, पण सांगू तुम्हाला, अरे नारळ वरून किती कडक असला पण आतमधलं पाणी गोड असतं गड्या. पण बाप किती वरून कठोर असला पण त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं, त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं. अरे आईचं प्रेम दिसून येतं पण त्या बापाचं प्रेम दिसून येत नाही. अरे आई मुलाला पोटामध्ये 9 महिने 9 दिवस सांभाळते, 9 महिने 9 दिवस सांभाळणारी आई अख्ख्या जगाला दिसते, पण त्याच पोटाचं पालन पोषण करणारा बाप कोणाला दिसत नाही, कोणाला दिसत नाही, कोणाला दिसत नाही. मुलगा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला तर शेजारी पाजारी पेढी वाटणारी आई सर्वांना दिसते, पण त्याच मुलाच्या शिक्षणासाठी दुसऱ्याच्या दारामध्ये सालाने राहणारा बाप कोणाला दिसत नाही, कोणाला दिसत नाही. मुलीचं लग्न लागलं, ऐका ना, मुलीचं लग्न लागलं तर मुलीच्या गळ्यामध्ये पडून रडणारी आई सर्वांना दिसते, पण त्याच मुलीच्या लग्नासाठी 5 लाख रुपये कर्ज काढलं, ते कर्ज कसं फेडावं रात्री उशीमध्ये डोकं घालून फुंदू फुंदू रडणारा बाप कोणाला दिसत नाही, कोणाला दिसत नाही. म्हणून अरे डोंगर आड गेला सूर्य पुन्हा दिसेल, डोंगर आड गेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेला बाप आणि माती आड गेलेली आई पुन्हा कधी दिसू शकत नाही, कधी दिसू शकत नाही. नवस केल्यानं देव पावतो, सर्वांनी ऐकलं असेल, नवस केल्यानं देव पावतो, पण न नवस करता पावणारा देव म्हणजे आपला बाप असतो, आपला बाप असतो. ताई तुमचा बाप म्हातारा आहे ना, तुमचा बाप वृद्ध आहे ना, तुमचा बापाचा जर तुम्हाला जर फोन जर आला ना, तुमच्या बापाचा तुम्हाला जर फोन जर आला, तुमच्या हातामध्ये किती लाखाचं काम असू द्या गाड्या, किती लाखाचं काम असू द्या, त्या कामाला लात मारा आणि तुमच्या बापाला भेटायला जा. अरे मेल्यानंतर 13 दिवस जाण्यापेक्षा, मेल्यानंतर 13 दिवस जाण्यापेक्षा अरे जिवंतपणे 3 दिवस जा, तुमचा बाप अजून 2 महिने जगल्याशिवाय राहणार नाही, जगल्याशिवाय राहणार नाही. इतका प्रेम करत असतो. पण या परिवारामधील एक बाप निघून गेलाय, बाप कशाला म्हणतात हे कवी फार गोड वर्णन करतो. उरामध्ये माया
सांगू तुम्हाला, ऐका ना. माझी वारकरी शिक्षण संस्था आहे गड्या. 4-5 विद्यार्थी असे आहेत ना, त्याला आई नाही, त्याला बाप नाही, असे काही विद्यार्थी आहेत. पण ज्याची आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, त्यांचे आई वडील जर भेटायला जर आले ना, ते मुलं आई आई कळत पडतात, बाबा बाबा करत पळतात. पण ज्याला आई नाही ना, बाप नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये हुंदका दाटून येतो गड्या. का? हे मुलं त्याच्या आईला आई म्हणतात, बाबाला बाबा म्हणतात. आम्ही आई कोणाला म्हणायचं, आम्ही बाबा कोणाला म्हणायचं? सोडोनिया गेले बाबा आम्हाला कराला, सोडोनिया गेले बाबा आम्हाला कराला. बाबा 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 आता म्हणू मी कुणाला, बाबा 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 आता म्हणू मी कुणाला. सोडोनिया गेले सोडोनिया गेले बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडोनिया बाबा सारा परिवार. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोड बाबा घर परिवार. सोडोनिया गेले बाबा सारा परिवार, सोडोनिया गेले बाबा सारा परिवार. बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. हे ताई, पाठीमागच्या महिन्यामध्ये आम्ही कीर्तनावरून आलो. एक मुलगा पळत पळत आला, पळता पळता पडला गड्या, गुडगा फुटला. उचललं, बाळा काय पाहिजे तुला? महाराज संगमनेरला जायचंय. काय पाहिजे सांग? दप्तर पाहिजे का, कपडे पाहिजे का, काय पाहिजे तुला? नाही महाराज, आपल्या संगमनेरला जायचंय. त्याला घेतलं, संगमनेरला नेलं. सांगितलं, बाळा काय पाहिजे सांग? ज्या वस्तू का बोट करशील ती वस्तू घेऊन देऊन तुला. काय पाहिजे तुला? सांगितलं. महाराज त्याच्याकडे चिल्लर होती, 5 रुपये, 2 रुपये, 3 रुपये अशी चिल्लर घेतली आणि आमच्या पुढे गेले. सांगितलं, महाराज हे पैसे घ्या आणि माझा गेलेला बाप मला पुन्हा आणून द्या. तसेच मूठ अशी झाकली. सांगितलं, बाळा या पैशानं तुला सर्व काही मिळेल, पण तुझा गेलेला बाप तुला कधीच नाही मिळणार, कधीच नाही मिळणार, कधीच नाही मिळणार. ताई जा तुम्ही संगमनेरच्या बाजारामध्ये, तुम्हाला सर्व काही मिळेल. अरे बंगला मिळेल, माडी मिळेल, शेती मिळेल, सर्व काही मिळेल, पण तुमचा गेलेला बाप आणि तुमची गेलेली आई. तुझं मिळेल बंगला गाडी, सतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही, ही दान राहू दे थोडी. तुझं मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही, ही दान राहू दे थोडी. ही दान राहू दे थोडी, ही दान राहू दे थोडी. बुंदी लाडूच्या वरती उठवशील, बुंदी लाडूच्या वरती उठवशील, नाही दे माया तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया वेळा, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. माया आई बापाचं प्रेम मिळू शकत नाही, आई बापाची माया मिळू शकत नाही. ताई तुमचं माहेर कुठपर्यंत आहे? चपला सोडण्याचा हक्काचा उंबरा कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, तोपर्यंत हक्काचा उंबरा आहे गड्या. एकदा बाप निघून गेला, आई निघून गेली, हक्काचा उंबरा संपला गड्या. ताई जर गेली ना माहेरी, 4 दिवस राहते गड्या, 4 दिवस राहते. आणि मला जाते वेळी आई पिशू घेते, त्या पिशूमध्ये टमाटे घालील, बटाटे घालील, लसूण घालील. पण पोरगी सांगते, आई सासरी मला काहीच कमी नाही. पण बाप सांगतो, पोरी जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे ना, तुझी माई जिवंत आहे, तोपर्यंतच देते. एकदा बाप निघून गेला, तुझी माई निघून गेली ना, तुला कोणीच विचारणार नाही, कोणीच विचारणार नाही. पोरगी गाडीवर बसते,
बाप खिशामध्ये हात घालतो, 50 रुपये काढतो, 100 रुपये काढतो आणि त्या पुरीच्या हातामध्ये देतो. हे त्या बापाचं प्रेम असतं गड्या, हे त्या बापाचं प्रेम असतं. पण 100 रुपये देणारा अरे 50 रुपये देणारा, या परिवारामधून बाप निघून गेला गाड्या, बाप निघून गेला. पुरुष मंडळ तुम्ही किती लाखाचा बंगला बांधा, किती कोटीचा बंगला बांधा, पण कोटीच्या बंगल्याच्या ओट्यावर जर तुमचा म्हातारा बाप जर बसलेला जर नसेल ना, त्या बंगल्याला झिरो किंमत आहे रे, त्या बंगल्याला झिरो किंमत आहे. बापाला काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. अरे कुत्र्याला फेकून भाकर वाढा, ऐका ना, कुत्र्याला तुम्ही प्रेमाने भाकर घारा, कुत्र तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. माई बापाला फेकून भाकर वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. आली असं तुमच्या बापाला थुंके नसेल, त्याच्याजवळ मडकं, त्याला उठता येत नसेल, मडक्यामध्ये थुंकता येत नसेल, एकच काम करा, तुमच्या बापाची थुंकी हातावर घ्या. तुम्ही जर तुमच्या बापाची थुंकी जर हातावर जर घेतली ना, या जगामध्ये कोणापुढे हात पुढे करण्याची वेळ येणार नाही. एवढी ताकद त्या बापाची असते, एवढी ताकद त्या बापाची असते. म्हणून या परिवारामधून एक बाप निघून गेलाय. या मुलांना विचारा बाप म्हणजे काय, या मुलींना विचारा बाप म्हणजे काय. म्हणून बापाच्या विधीच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आपण संपन्न केली. कीर्तन रूपी भावपूर्ण श्रद्धांजली आपण या ठिकाणी वाहिली. म्हणून आपण त्यांना एक श्रद्धांजली म्हणून एक भजन करू. सर्वांनी हात वर करा. असं भजन झालं पाहिजे, असं भजन झालं पाहिजे. हे भजन आपल्या रंगनाथ दादांना ऐकू गेलं पाहिजे. त्यांनी वरून या परिवाराला आशीर्वाद दिला पाहिजे. आमच्या मुलांनी, आमच्या मुलांनी, आमच्या परिवाराने आमचं या ठिकाणी विधी संपन्न केलं, सुंदर भजन केलं पाहिजे. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 पांडुरंगा 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 पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल 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 पांडुरंगा, तुले हरी जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई तुकोबाराय सांगतात, या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर धन्यता प्राप्त करून घ्यायची जर असेल तर उपकार केला पाहिजे, परोपकार केला पाहिजे. साधू संत ह्या मृत्यू लोकांमध्ये त्याच्यासाठी येतात. उपकार करत असताना जगाला उपदेश करतात. तो उपदेश कधी खोटा ठरत नाही, लटका ठरत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, लटिके वचन नाही देही उदासीन. आणि महाराज उपदेश करत असताना त्यांचं बोलणं कसं असतं, कसं बोलणं असतं, त्यांचं बोलणं अमृतासारखं असतं, त्यांचं बोलणं गोड असतं, त्यांचं बोलणं मधुर असतं. म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, साधू संत ह्या मृत्यू लोकांमध्ये उपकारासाठी येतात, परोपकारासाठी येतात. म्हणून जीवन जगत असताना धन्यता प्राप्त करून घ्यायची जर असेल तर जीवन जगत असताना अन्नदान केलं पाहिजे, उपकार केला पाहिजे, परोपकार केला पाहिजे, देशासाठी जगलं पाहिजे, धर्मासाठी जगलं पाहिजे. निश्चित धन्यता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा अभंगाचा भावार्थ झाला. म्हणून या परिवाराने या ठिकाणी सर्व शास्त्राला धरून या ठिकाणी विधी संपन्न केलाय. माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी तुकोबारायांचा गाथा 6 शास्त्र 18 पुराण सर्व शास्त्राला धरून या ठिकाणी विधी संपन्न केलाय. निश्चित आपल्या दादांना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताला एक प्रार्थना करतो, त्यांच्या कर्मानुसार, त्यांच्या कामानुसार त्यांना योग्य ती जागा मिळो ही भगवंताच्या जयनी प्रार्थना करतो. सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर